राज्य विधिमंडल हिवाड़ी अधिवेशन उपराजधानी नागपुर में चल रहा है। क्या खास रहेगा आज का सत्र अधिवेशन में? आज का पहला दिन देखा जा सकता है। हफ्ते भर का जो अधिवेशन राजनीतिक माहौलों को किस तरीके से गरमाएगा, कैसे फिर गंभीर मुद्दों से हम बात करेंगे। गंभीर मुद्दों पे काश्तकार का मुद्दा हो, अन्य ऐसे रोजगारों का मुद्दा हो, ऐसे गंभीर मुद्दों पे हम उनसे चर्चा करेंगे और चलते हैं। बने रहिए। आपने नुकसान झालं, केंद्र म्हणते आमच्याकडे प्रस्ताव आला नाही, हे म्हणतात प्रस्ताव पाठवला आहे आणि मदत काय मिळाली तर हेक्टरी 14,500 रुपये, म्हणजे 8,500 रुपये, 8,000 रुपये, 6,600 रुपये एकरी मदत मिळाली। ही तोडकी मदत आहे, त्यामुळे शेतकरी सावरणार नाही आणि उत्पादनाला भाव पण नाही, कापसाला नाही, सोयाबीनला नाही, धानाला भाव नाही, हे खरेदी केंद्र सुरू नाही, एकूण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम झालेलं आहे। सर येत्या नाही, आता ही मुद्दे खूप आहेत चर्चेमध्ये येणार। शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा आहे, बेरोजगारीचा मुद्दा आहे, भ्रष्टाचार आहे, भूखंड वाटले गेले आहेत आणि अशा याच्यामध्ये सर्व पाहतो आपण की कुठल्या दिशेने राज्य घेऊन चाललेले आहे। पत्रकार परिषद होती, आपण 6 ही पारंपरिक पद्धतीने आपण चहापाण्याचा प्रोग्राम करतो, त्यावर तुम्ही बहिष्कार टाकला। तो काल टाकला, आम्ही त्याची कारणं दिलेली आहेत। राज्य अधोगतीकडे जातोय, त्यामुळे ते चहापान घेऊन उपयोग नाही। सर येत्या महापालिका दोघांनी एकदम झडप अधिवेशन संपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि पूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका घेतील, नंतर जिल्हा परिषदेच्या घेतील। पण अद्यापही ओबीसीच्या आरक्षणाचा घोळ संपला नसल्यामुळे त्यामध्ये पुन्हा कोर्ट कचेऱ्या आडव्या येणार। एकूणच सरकारला ओबीसीचं आरक्षण वाचवता आलं नाही हे आता सिद्ध झालेलं आहे। केवळ पाठ थोपटून घेतली, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला मात्र कुठेही त्या ठिकाणी धक्का लागणार नाही बोलले। आज मात्र ओबीसीचं आरक्षण कमी होताना दिसते आहे आणि याचं पाप हे राज्य सरकारचं आहे। राज्य सरकारच्या चुकामुळेच ओबीसींना नुकसान होताना दिसतंय।